अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। एरवी नितेश राणे हे आपल्या वक्तव्यांमुळे चांगले चर्चेत असतात, मात्र आता सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलंय। कोळंबी खा आणि ट्रम्पला हरवा असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे खचून जाऊ नका असं सुद्धा राणे म्हणाले। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रविकिरण तोरसकर, हे सध्या आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत। रविकिरण जी, कसं बघायचं नितेश राणेंच्या या वक्तव्याकडे? कारण जर या संदर्भामध्ये अमेरिका जर आपल्या भारतावरती जर अशा पद्धतीचे आयात शुल्क लागत असेल, कशा पद्धतीने मत्स्य उत्पादकांचा आता तोटा होऊ शकतो? सर्वप्रथम या ठिकाणी जी भूमिका हं, आदरणीय मत्स्योद्योग मंत्री नितेशजी राणे यांनी घेतली. हं, कारण की तुम्ही खचून जाऊ नका आणि तुम्ही वेगवेगळ्या बाजारपेठा शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. हं, खरं तर काही दिवसापूर्वी ह्याच संदर्भात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात कृषी, दुग्ध आणि मत्स्य क्षेत्राला असं हं, आश्वस्त केलेलं, की किती जरी ह्या संदर्भात आयात शुल्क वाढवलं अमेरिकेने, तरी हं, ह्या तिन्ही घटकांच्या हितसंबंधात कुठची बाधा येऊ नये यासाठी सरकार अगदी ठामपणे उभे राहील. तिथे हं. कुठची तडजोड केली जाणार नाही. बर. त्यालाच अनुषंगाने आज मत्स्योद्योग मंत्र्यांनी ही भूमिका मांडली. त्याबद्दल सर्व मत्स्योद्योग सर्व उत्पादन करणारे जे आहेत, मत्स्य शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं त्यांचे आभारच आहेत, की ह्या थोड्याशा कठीण प्रसंगी त्यांनी आमच्या सगळ्यांच्या पाठीवर हात ठेवला हं, आणि धीराचे बोल दिले. हं, पण ह्या सगळ्या ह्याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, की भारताला जे एक्सपोर्ट मधनं जे उत्पन्न मिळतं, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कोळंबीचा आणि इतर घटकांचा, मत्स्य शेतीतून निर्माण होणाऱ्या किंवा मासेमारीतून निर्माण होणाऱ्या घटकांचा एक मोठा वाटा त्यामध्ये आहे. त्यामुळे त्यावर सुद्धा बाहेरच्या बाजारपेठा, इतर बाजारपेठा शोधताना सरकारची मदत, राज्य आणि केंद्र सरकारची मदत ही तेवढीच आवश्यक आहे. हं, त्याचबरोबर मी मत्स्य उत्पादकांना पण सांगू इच्छितो, हं. आपल्या चॅनेलच्या माध्यमातनं, की आज निर्याती बरोबरच आयात हा सुद्धा आज 140 कोटीचा देश आहे आणि खरंय. 140 हं, कोटीच्या देशामध्ये आपल्या किती लोक आपली कोळंबी खातात. तर हं, थोडीशी खाद्य संस्कृती बदलली, तर हं. ती खाद्य संस्कृती बदलली तर निश्चितच हा जो तफावत उद्या निर्यातीवर शुल्क वाढवल्यामुळे निर्यात जी कमी होईल किंवा त्याच्यावर परिणाम होणार, ही स्थानिक बाजारपेठेमधून पण निश्चितपणे खरंय तोरसकर जी, स्थानिक त्याच्यामध्ये काही बाजारपेठेमध्ये सुद्धा याचा चांगलाच प्रभाव दिसून येईल। दरम्यान मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। नितेश राणे काय म्हणाले होते जर आपण ऐकूयात। नितेश राणे असं म्हणाले होते की अमेरिकेनं भारतीय मालावरती भरमसाठ आयात शुल्क वाढवलंय, त्याचा फटका भारतीय मत्स्य उत्पादनाला बसलाय। भारतीय उत्पादकांनी न रडता नवी बाजारपेठ शोधावी, भारतीयांनीही कोळंबी खावी। अमेरिकन भारतीय मालावरती भरमसाठ आयात शुल्क वाढवलेलं आहे। अशा संदर्भातलं जे काही बैठक झालेली होती, या बैठकीमध्ये नितेश राणेंनी हे वक्तव्य केलेलं होतं। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय तोरसकरजी। नितेश राणेंनी थेट सांगितलेलं आहे, जर अमेरिकेमध्ये जर आपल्या इकडचा जर मत्स्य जे काही आहे ते जर आपलं अमेरिकेमध्ये जर नाही गेलं, तर मग दुसरी बाजारपेठ शोधायला लागा। म्हणजे त्यांनी तुम्हाला थेट खुलं आव्हानच दिलेलं आहे, की तुम्ही नवीन बाजारपेठ शोधा आणि तिथे जो आहे तो तुमचा जो काय माल आहे तो एक्सपोर्ट करा। मग आता नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी आता तुम्ही नेमकं काय करणार आहात? योग्य मार्गदर्शन आहे. हं, दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक जी देशाबाहेरील बाजारपेठ आहे त्याचा शोध घेणं, ते जी संस्था आहेत वेगवेगळ्या त्याच्या संबंधित हं, संघटितपणे काम करतच आहेत त्या विषयामध्ये. हं, त्याचबरोबर नितेशजींनी बोलले, की स्थानिक बाजारपेठेवर जास्त लक्ष केंद्रित करणं हं, आणि तो अगदी योग्य मार्गदर्शन आहे. कारण स्थानिक बाहेरच्या बाजारपेठांमध्ये आपला माल विकण्यासाठी शोधायला जाणं हा थोडासा कालावधी लागणारा विषय आहे आणि मत्स्य शेतकऱ्यांना एका ठराविक कालावधीमध्येच आपल्या माल म्हणजे उदाहरणार्थ कोळंबी असेल, ती ठराविक एका ग्रॅमची झाल्यानंतर ती योग्य वेळेत बाहेर काढायची असेल, म्हणजे हं, इमिजिएट त्यांना जर ह्या संकटातनं बाहेर पडायचं असेल, हं, तर स्थानिक बाजारपेठ हाच विषय डोळ्यासमोर त्यांनी ठेवावा, मत्स्य शेतकऱ्यांनी किंवा मच्छीमारांनी, आणि त्याप्रमाणे प्रयत्न करावं. माझ्या मते नितेशजी राणेंच्या नेतृत्वामध्ये आणि केंद्रातल्या हं. सरकारच्या पाठिंब्यामुळे हा जो आयात शुल्काचा जो काही ट्रम्प बॉम्ब टाकलेला आहे, त्याचा फार मोठा इफेक्ट होणार नाही.
आता हम्म. थोड्याशा कालावधीसाठी त्याचे परिणाम जाणवतील. पण निश्चितच राज्य आणि केंद्र शासन अशी काही ठोस पावलं उचलतील, की जेणेकरून ह्या सगळ्या मत्स्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करतो, की हा. जे ह्या क्षेत्रामध्ये एक्सपोर्टर आहेत, हम्म. त्याचबरोबर मत्स्य शेतकरी आहेत, त्याच्यानंतर ह्याच्यावर प्रक्रिया उद्योग करणारे आहेत. यांची वरिष्ठ स्तरावर एक बैठक लावून त्याप्रमाणे त्यांना ह्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी. ती चर्चा लवकरात लवकर होण्याच्या दृष्टिकोनातनं पण रवी राज्य आणि किरणजी, केंद्र मगाशी तुम्ही शासनाने जसं प्रयत्न म्हणालात की करावे. या सगळ्या विषयासाठी जी नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी नितेश राणेंनी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व उत्पादकांना, ती बाजारपेठ शोधण्यासाठी एक योग्य ते मार्गदर्शन मिळायला हवं असं तुम्ही मगाशी म्हणालात. नेमकं काय अपेक्षा करताय तुम्ही सरकारकडून? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी मगाशी उल्लेख केला तसा हं. योग्य बाजारपेठ म्हणजे खाद्य संस्कृती जर पोचवायची असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी त्या पदार्थासंदर्भातली त्याची महत्त्व असेल ते जाणं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर जे टॅक्सेशन आहे, जी ज्या हं. गोष्टी आहेत, त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे. खरंय. महत्त्वाचा विषय म्हणजे अंतर्गत बाजारपेठ आहे, हो, जी हो, हो. देशातील बाजारपेठ आहे. हं. ह्या देशातील पेठेसाठी आज लवकरात लवकर, कारण तो पेरिशेबल गुड आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी जी रेल्वेच्या माध्यमातनं याची वाहतूक होते. तर रेल्वेच्या उदाहरणार्थ समजा सिंधुदुर्गातनं हं. एखादी कोळंबीचं हे पाठवायचं असेल, तर आज सिंधुदुर्गामध्ये त्या ठिकाणी माल चढवण्या उतरण्याची रेल्वेमध्ये सुविधा नाहीये किंवा ही सुविधा आहे, हे राज्य आणि केंद्र शासनाच्या हं, हं, हं. माध्यमातनं उपलब्ध करून दिली, तर अतिशय कमी वेळात देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये खरंय. हा माल पोहोचेल किंवा इव्हन हं. परदेशात नवीन नवीन नक्कीच. उद्या हो. खरंय रवी किरणजी, त्यामुळे आता परदेशातील योग्य मार्गदर्शन मिळणं या सगळ्या बाबींमध्ये हे खूपच फायदेशीर ठरणार आहेत.